शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाचं? ठाकरेंना मोठा धक्का. महापालिका निवडणुकीनंतर होणार असा निर्णय. शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण नेमकी कोणाचं? या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी 12 नोव्हेंबर 2025 सुनावणी होती. मात्र आता पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी ही जानेवारी महिन्यात होणार आहे. राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. या निवडणुकीपूर्वी या प्रकरणावर निर्णय यावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. पण आता या प्रकरणावर सुनावणी ही 21 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतरच यावर निर्णय येणार हे स्पष्ट झाले आहे. कारण मनपा निवडणुका या 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची नावं, चिन्ह तसेच पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय. शिवसेना एकनाथ शिंदेंना तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर बुधवारी सुनावणी होती. या सुनावणीत सर्व पक्षाचे वकील उपस्थित होते. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की सर्व प्रकरण ओव्हरलॅपिंग आहेत, त्यामुळे यावर एकत्रितपणे सुनावणी घेता येईल. दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी प्रत्येकी 2 तास दिले जातील. उद्धव ठाकरेंच्या वतीने सुनावणीसाठी अनिल देसाई आणि अनिल परब उपस्थित होते. या सुनावणीनंतर अनिल देसाई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अनिल देसाई म्हणाले, लोकशाहीचे सर्व दरवाजे आम्ही ठोकले आहेत. सुप्रीम कोर्ट न्याय करेल असा आमचा विश्वास आहे. पण हा न्याय वेळेत झाला पाहिजे, तरच त्याला अर्थ असतो. हा न्याय वेळेत व्हावा अशी आमची अपेक्षा होती. पण आता सुप्रीम कोर्टाने 21 तारीख दिली आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. आणि अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.